Hello friends, in last lecture we had discussed about syllabus of corporate accounting. Friends, we have four topics in this syllabus for first semester. Number 1, accounting standard. Number 2, profit prior to incorporation. Number 3, final account of company. And number 4, valuation of share. Today we are going to start topic number 4, that is valuation of share. In this lecture we should discuss about following points. Number 1, concept of valuation of share, need of valuation of share, factors affecting on valuation of share, and methods of valuation of share. So what do you mean by valuation of share? Friends, valuation means to calculate the value of something, and share is the small value of total capital. So valuation of share means to calculate the value of share is called the valuation of share. म्हणजेच मित्रांनो, व्हॅल्युएशन ऑफ शेअर म्हणजेच कंपनीच्या शेअरची जी काही व्हॅल्यू आहे ती कॅल्क्युलेट करण्याच्या मेथडला आपण व्हॅल्युएशन ऑफ शेअर असं म्हणतो. फ्रेंड्स, वी ऑलरेडी नो देर आर व्हेरियस व्हॅल्यूज अटॅच विथ शेअर, that is face value, then market value and real value. So what do you mean by face value? When company create the share capital or form the share capital, at that time company decide the value for share. That initial value or basic value is called the face value. म्हणजेच मित्रांनो, ज्यावेळेस आपण असं रीड करतो बॅलन्स शीटमध्ये की 10,000 शेअर्स ऑफ ₹10 इच, या ठिकाणी 10,000 शेअर्स म्हणजे कंपनीचे टोटल शेअर त्या ठिकाणी इश्यू केलेले 10,000 आहेत आणि एका शेअरची फेस व्हॅल्यू बेसिक व्हॅल्यू ही त्या ठिकाणी ₹10 आहे. त्यानंतर सेकंड व्हॅल्यू त्या ठिकाणी आपण डिस्कस करतो ती म्हणजे मार्केट व्हॅल्यू. आता फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यूमध्ये काय फरक आहे? बेसिकली कंपनी शेअर क्रिएट करत असताना किंवा शेअर कॅपिटल फॉर्म करत असताना त्या शेअरची जी व्हॅल्यू डिसाईड करते त्याला आपण फेस व्हॅल्यू असं म्हटलं. आणि मार्केट व्हॅल्यू म्हणजे त्या फेस व्हॅल्यूमध्ये जी काही किंवा त्या व्हॅल्यूमध्ये जी काही बदल होतो त्यानंतर जी व्हॅल्यू क्रिएट होते त्याला मार्केट व्हॅल्यू असं म्हणतात. म्हणजेच इथे आपण फेस व्हॅल्यू ₹10 असं म्हटलं, परंतु कंपनी स्थापन झाल्यानंतर किंवा तिचा कारभार सुरू झाल्यानंतर त्या शेअरची किंमत कमी किंवा जास्त होते. आणि ती कमी किंवा जास्त का होते? तर त्यावर मार्केटचा इम्पॅक्ट पडतो आणि त्यामुळे ती जी काही व्हॅल्यू त्या ठिकाणी क्रिएट होईल त्या व्हॅल्यूला आपण मार्केट व्हॅल्यू असं म्हणतो. मार्केट व्हॅल्यू ऑलवेज इम्पॅक्टेड बाय द मार्केट फोर्सेस. मार्केटच्या फोर्सेसमुळे ती व्हॅल्यू त्या ठिकाणी चेंज होते. आणि मग कोणते फोर्सेस त्या ठिकाणी इम्पॅक्ट करतात किंवा कोणते घटक त्या ठिकाणी जबाबदार असतात मार्केट व्हॅल्यू क्रिएट करण्यामागे? जसं की कंपनीला नफा झाला, कंपनीला नफा झाल्यानंतर कंपनी त्यातून जास्त दराने डिव्हिडंड डिक्लेअर करेल आणि मग शेअर होल्डरला त्यांच्या शेअर्सवर जास्त दराने जर डिव्हिडंड मिळत असेल तर आणखी लोक त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करायला तयार होतात आणि मग त्या कंपनीच्या त्या शेअर्सला मार्केटमध्ये जास्त मागणी निर्माण होते. आणि मार्केटमध्ये जर त्या ठिकाणी डिमांड इन्क्रीज झाली असेल किंवा मागणी वाढली असेल तर त्या ठिकाणी कंपनी ॲटोमॅटिकली त्या शेअरच्या किमती जास्त डिसाईड करते किंवा जास्त किमतीने चार्ज करते. किंवा स्टॉक मार्केटमध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये त्या शेअरला जर मागणी वाढली असेल आणि पुरवठा कमी झाला असेल तर ॲटोमॅटिकली त्या शेअरची व्हॅल्यू ही त्या ठिकाणी इन्क्रीज होईल. ₹10च्या ऐवजी लोक तो शेअर ₹15, ₹20ला देखील खरेदी करायला तयार होतील व जे लोक ते शेअर्स विकायला तयार आहेत तर ते त्या ठिकाणी जास्त किमतीला ते शेअर्स विकतील. त्याचबरोबर जर कंपनीला नफा कमी होत असेल तर ॲटोमॅटिकली मार्केटमध्ये त्या शेअर्सवर डिव्हिडंड हा कमी दिला जाईल आणि त्या शेअरवर शेअर होल्डरला डिव्हिडंड कमी मिळतोय म्हणजेच तो शेअर तोट्याचा आहे असं समजून ते शेअर होल्डर त्या शेअरची मार्केटमध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये विक्री करण्यासाठी तयार होतात. म्हणजेच त्या शेअरचा पुरवठा मार्केटमध्ये जास्त होतो आणि खरीददार मात्र त्यावर डिव्हिडंड मिळत नाही म्हणून ते घ्यायला तयार होत नाही. मग अशा याच्यामध्ये त्या शेअरची किंमत ही कमी होऊन जाते. ह्या पद्धतीने त्या शेअरची जी किंमत डिसाईड होते त्याला मार्केट व्हॅल्यू असं आपण म्हणतो. परंतु ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला जी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची ती कोणती? तर ती रिअल व्हॅल्यू. म्हणजे या ठिकाणी आपण कन्सिडर करूयात
की एखादी कंपनीचा शेअर त्या ठिकाणी 10,000 शेअर होल्डरने ते शेअर्स खरेदी केलेत. परंतु ते शेअर होल्डर जर ती कंपनी बंद पडल्यानंतर नफ्यात आहेत की तोट्यात आहे हे लक्षात घेण्यासाठी जर त्या कंपनीची संपूर्ण संपत्ती म्हणजे प्रॉपर्टीज त्या ठिकाणी सेल आउट झाली, त्यातून लॅबिलिटीज पेड आउट झाल्या, तर त्या शेअर होल्डरच्या हातात काही शिल्लक राहील का, त्याला काही परतावा मिळेल का तोट्यात जाईल, हे त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करणं गरजेचं बनतं. बॅलन्स शीटमध्ये आपण बघतो कंपनीच्या की त्या ठिकाणी दोन साईड असतात, एक म्हणजे असेट साईड आणि दुसरी म्हणजे लॅबिलिटीज साईड. असेट साईडला त्या कंपनीच्या संपूर्ण प्रॉपर्टीज आणि असेट आपण लिहित असतो आणि लॅबिलिटीज साईडला दोन घटक त्या ठिकाणी प्रामुख्याने असतात. एक म्हणजे एक्सटर्नल डेप्ट म्हणजे बाह्य कर्ज, जसे की बिल्स पेबल असेल, सनरी क्रेडिटर्स असेल, आउटस्टँडिंग असेल, डिबेंचर होल्डर असतील, बँक लोन असतील ते. आणि सुरुवातीला तर आपण त्या ठिकाणी शेअर कॅपिटल लिहित असतो, इक्विटी शेअर कॅपिटल. म्हणजे लॅबिलिटीज साईड ही दोन पार्टमध्ये विभागली जाते. आता जर कंपनी सेल आउट झाली किंवा कंपनीने त्यांचा व्यवसाय बंद केला तर काय होईल, त्या ठिकाणी डिझॉल्युशन किंवा लिक्विडेशन म्हणतो आपण. पार्टनरशिप फर्मच्या बाबतीमध्ये कंपनी बंद करण्याच्या प्रोसेसला आपण डिझॉल्युशन म्हटलं FOIला, आणि इथे मात्र कंपनी बंद करण्याच्या प्रोसेसला आपण लिक्विडेशन असं म्हणतो किंवा वाइंडिंग अप असं म्हणतो त्या प्रोसेसला. आणि मग त्यावेळेस त्या कंपनीची प्रॉपर्टी किंवा असेट ही सेल आउट होईल आणि ती असेट सेल आउट केल्यानंतर त्यातून प्रामुख्याने प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, त्याच्यानंतर सेक्युर्ड क्रेडिटर्स, अनसेक्युर्ड क्रेडिटर्स पेड होतील आणि हे सर्व पेड केल्यानंतर जर काही शिल्लक राहिलं तर ते इक्विटी शेअर होल्डरला मिळेल. आता इक्विटी शेअर होल्डरला इथे किती रुपये मिळतील ह्या केसमध्ये, ती जी काही त्या शेअर्सला त्याला व्हॅल्यू मिळेल त्यालाच आपण या ठिकाणी रिअल व्हॅल्यू असं म्हणतो. म्हणजे जर त्या शेअर होल्डरने तो शेअर 10 रुपयाला खरेदी केला असेल आणि कंपनी सोल्ड आउट केल्यानंतर किंवा कंपनी बंद पडल्यानंतर किंवा कंपनी दुसऱ्या कंपनी टेक ओव्हर केल्यानंतर त्या 10 रुपयाच्या शेअरच्या बदल्यामध्ये त्या शेअर होल्डरला किती रुपये मिळतात त्या किमतीला आपण या ठिकाणी रिअल व्हॅल्यू असं म्हणूयात. जर त्याला त्या 10 रुपयाच्या शेअरच्या बदल्यामध्ये 8 रुपये मिळत असेल तर ती त्याची रिअल वर्थ अशी आपण कन्सिडर करूयात किंवा त्याला रिअल व्हॅल्यू आपण असं ह्या ठिकाणी म्हणूयात. किंवा त्या 10 रुपयाच्या शेअर्सला त्याला 120 रुपये मिळत असेल, 10 रुपयाच्या शेअरला त्याला 12 रुपये मिळत असेल किंवा 10 रुपयाच्या शेअरला त्याला 1200 रुपये मिळत असेल तर ती झाली त्याची रिअल व्हॅल्यू. आणि व्हॅल्युएशन ऑफ शेअरमध्ये आपल्याला त्या शेअरची रिअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, ती वेगळ्या मेथड्सने. तत्पूर्वी ही शेअरचं व्हॅल्युएशन करण्याची गरज काय? सो need of valuation of share. Friends, there are various reason behind the valuation of share. Number one, required for valuation of share is required for the purpose of amalgamation and absorption of the joint stock company. Amalgamation, absorption and external reconstruction. These are important aspects or issues in the corporate accounting. Amalgamation म्हणजे काय की ज्यावेळेस when two or more similar types of company come together by voluntary liquidation and form the new big company, such issue called the amalgamation. ज्यावेळेस दोन किंवा दोनपेक्षा सारख्याच व्यवसाय करणाऱ्या कंपन्या ह्या स्वइच्छेने लिक्विडेशनमध्ये जातात व तीन कंपन्या दोन किंवा दोनपेक्षा जास्त कंपन्याचं एकच मोठ्या कंपनीमध्ये रूपांतर करतात, त्या फॉर्मेशनला आपण अमलगमेशन असं म्हणतो. ॲब्झॉर्शनमध्ये काय होतं? ॲब्झॉर्शन इज द प्रोसेस ऑफ टू टेक ओव्हर द बिझनेस ऑफ एक्झिस्टिंग कंपनी बाय द अनदर सिमिलर टाईप ऑफ एक्झिस्टिंग कंपनी. ज्यावेळेस एका अस्तित्वात असणाऱ्या कंपनीने दुसऱ्या अस्तित्वात असणाऱ्या कंपनीचं लिक्विडेशन करून ती कंपनी आपल्या कंपनीमध्ये सामावून घेण्याच्या प्रोसेसला ॲब्झॉर्शन असं म्हणतात. आणि एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन म्हणजे ज्यावेळेस एखादी कंपनी ही तीच कंपनी बंद करून परत तीच कंपनी दुसऱ्या नावाने स्टार्ट करते, फॉर्मेशन करते, त्याला आपण एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन असं म्हणतो. आणि ह्या काळामध्ये त्या कंपनीच्या शेअर होल्डरला काय मोबदला मिळेल किंवा किती रुपये मोबदला मिळू शकतो हे कॅल्क्युलेट करण्यासाठी त्या शेअरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणं गरजेचं बनतं मित्रांनो. त्यानंतर सेकंड रिझन ते म्हणजे व्हॅल्युएशन ऑफ शेअर इज रिक्वायर्ड व्हेन कंपनी हॅज डिसाइडेड टू अंडरगो अ प्रोसेस ऑफ रिकन्स्ट्रक्शन. हिअर internal reconstruction is
take into consider. To protect the right of the shareholder, a fresh valuation of the share is required. ज्यावेळेस कंपनी इंटरनल रिकन्स्ट्रक्शन करते, इंटरनल रिकन्स्ट्रक्शन हा एक आणखीन महत्त्वाचा कॉर्पोरेट अकाउंटिंगमधला इश्यू. इंटरनल रिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय मित्रांनो? कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधणी आणि रिकन्स्ट्रक्शन म्हणजे पुनर्बांधणी असं आपण या ठिकाणी म्हणतो. आणि इथे इंटरनल रिकन्स्ट्रक्शन अंतर्गत पुनर्बांधणी म्हणजेच काय? कंपनी ज्यावेळेस एखादी कंपनी नव्याने स्थापन होती फ्रेंड्स, त्यावेळेस त्या कंपनीवर पब्लिकचा विश्वास असत नाही, म्हणून त्या कंपनीची शेअर्स लोक खरेदी करत नाही. म्हणून नवीन कंपनीला शेअर इश्यू करण्यामध्ये असंख्य अडचणी येतात किंवा त्या माध्यमातून ते जास्त कॅपिटल कलेक्ट करू शकत नाही. आणि म्हणून नव्याने कंपनी स्थापन झाल्यानंतर कंपनी स्थापन करण्यासाठी किंवा कंपनीचं खेळतं भांडवल मिळवण्यासाठी कंपनी कर्जाऊ भांडवल घेते. म्हणजेच कंपनी बँकांना अप्रोच होते, डिबेंचर होल्डरला जास्त दराने व्याज देऊन त्यांच्याकडनं भांडवल कलेक्ट करते, वेगळ्या फिनान्शियल इन्स्टिट्यूशनकडनं ते भांडवल कलेक्ट करते. परंतु हे भांडवल मात्र त्या ठिकाणी किंवा त्याची कॉस्ट ऑफ कॅपिटल म्हणजे त्याचा जो काही खर्चाचा दर आहे तो मात्र जास्त असतो. जास्त दराने व्याज द्यावं लागतं, जास्तीत जास्त नफा त्या व्याजामध्ये ब्लॉक होतो कंपनीचा. आणि मग कंपनी ज्यावेळेस स्थिर स्थावर होते किंवा कंपनीचं मार्केटमध्ये एक वेगळं रिप्युटेशन तयार होतं, त्यांचा कारभार व्यवस्थित चालायला लागतो, त्यावेळेस पब्लिकचा त्या कंपनीवरचा ट्रस्ट वाढतो. आणि मग अशा काळामध्ये कंपनी एक डिसिजन घेते की कंपनीचं जे काही भांडवल आहे त्याचं रिकन्स्ट्रक्शन करायचं, रिस्ट्रक्चर करायचं कॅपिटल. किंवा कधी कधी असंही होतं मित्रांनो का कंपनीला तोटा होतो. कंपनीला तोटा का होतो? ॲक्युमुलेटेड लॉसेसमुळे. म्हणजे असेट साईडला बऱ्याच वेळेस आपण काही लॉसेस राईट ऑफ करतो किंवा राईट करतो. कुठले लॉसेस राईट करतो? प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस असेल, अंडर रायटिंग कमिशन असेल, फॉर्मेशन एक्सपेन्सेस असेल, बिग ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस असतील, हे लिहितो. आणि त्या मात्र रिअलमध्ये असेट असत नाही. त्याच्यामुळे मात्र कुठेतरी त्या कंपनीच्या असेट फुगलेल्या दिसतात किंवा असेटच्या व्हॅल्यू जास्त लिहिलेल्या असतात, डिप्रिसिएशन कमी दराने चार्ज केलेलं असतं. अशा केसमध्ये मात्र त्या कंपनीचं बॅलन्स शीट आपल्याला फुगवटा असलेलं बॅलन्स शीट दिसतं, रिअल त्याची व्हॅल्यू ती असत नाही. मग अशा केसमध्ये पॉझिटिव्ह केस असेल म्हणजे जिथे कंपनीची परिस्थिती साऊंड झाली आणि त्यांना हे कर्ज भांडवल ठेवायचं नाही आहे आणि दुसरीकडे कंपनी तोट्यात जाते, त्या केसमध्ये देखील त्यांना इंटरनल रिकन्स्ट्रक्शन करण्याची गरज पडते. आणि मग अशा वेळेस कंपनी काय करते? जर कंपनीचं रेप्युटेशन मार्केटमध्ये चांगलं असेल तर कंपनी नव्याने शेअर इश्यू करते आणि त्यापासून कॅपिटल कलेक्ट करते आणि त्यातून कर्जाऊ भांडवल पेड करते. म्हणजे डिबेंचर होल्डरला पेड करून टाकतात, बँकेचं कर्ज ते पेड करून टाकतात आणि तो व्याजाचा बोजा कमी करतात आणि इक्विटी शेअर होल्डरची संख्या किंवा इक्विटी शेअर कॅपिटल त्या ठिकाणी इनलार्ज करतात. सो अशा केसमध्ये देखील त्या शेअरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणं गरजेचं बनतं आणि ती गरज त्या ठिकाणी व्हॅल्युएशन ऑफ शेअर करताना आपल्याला लक्षात घ्यावी लागते. त्यानंतर व्हेन प्रेफरन्स शेअर्स ऑर डिबेंचर आर कन्व्हर्टेड इंटू इक्विटी शेअर्स अ फ्रेश व्हॅल्युएशन ऑफ शेअर इज एसेन्शियल. बऱ्याचदा कंपन्या काय करतात? प्रेफरन्स शेअर आत्ताच आपण त्या ठिकाणी बघितलं, प्रेफरन्स शेअरवर फिक्स दराने डिव्हिडंड द्यावा लागतो, डिबेंचरला पण फिक्स रेटने त्या ठिकाणी इंटरेस्ट व्याज द्यावा लागतं आणि त्या व्याजाचा दर किंवा त्या डिव्हिडंडचा रेट हा जास्त दराने असल्यामुळे कंपनीचं पुन्हा एकदा त्या ठिकाणी जास्त नफा त्या ब्लॉकेज होतो किंवा डिव्हाइड होऊन जातो. आणि मग कंपनी काय करते? त्या डिबेंचर होल्डरला किंवा प्रेफरन्स शेअर होल्डरला ऑफर करते की तुमचं जे काही प्रेफरन्स शेअर कॅपिटल आहे त्याऐवजी तुम्हाला आता आम्ही काय करूयात? ओनर्स कॅपिटल म्हणजेच त्या ठिकाणी इक्विटी शेअर कॅपिटल तुम्हाला इश्यू करायला आम्ही तयार आहोत. किंवा डिबेंचर होल्डरला पण त्या ठिकाणी तुम्हाला कर्जाऊ भांडवलदार ठेवण्यापेक्षा तुम्हाला इक्विटी शेअर होल्डर बनवायला आम्ही इंटरेस्टेड आहोत. म्हणजेच तुमचं जे डिबेंचर कॅपिटल आहे किंवा तुमचं जे प्रेफरन्स शेअर कॅपिटल आहे तर ते इक्विटी शेअरमध्ये आपण कन्वर्ट करूयात. आणि जर ते ॲग्री असेल तर तसं कंपनी करते. मग अशा वेळेस देखील त्या शेअरची व्हॅल्यू त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करणं गरजेचं बनतं. सो दिस इज वन रिझन बिहाइंड द व्हॅल्युएशन ऑफ शेअर. द नेक्स्ट रिझन इज दॅट अंडर द स्कीम ऑफ नॅशनलायझेशन. नॅशनलायझेशन मीन्स त्या ठिकाणी आपण ज्या काही खाजगी कंपन्या असेल त्याचं राष्ट्रीयकरण करणं. नॅशनलायझेशन मीन्स राष्ट्रीयकरण, खाजगीकरणाचं राष्ट्रीयकरण करणं. व्हेन द शेअर्स ऑफ द कंपनी आर टेकन बाय द गव्हर्नमेंट, valuation of share is required to the compensation to the
एक्झिस्टिंग शेअर होल्डर. बऱ्याच वेळेस काय होतं, काही कंपन्या ह्या खाजगी क्षेत्रामध्ये काम करत असतात आणि त्या खाजगी कंपन्यांचं गव्हर्नमेंटला असं वाटतं की राष्ट्रीयकरण करावं आणि ते त्या कंपनीचं राष्ट्रीयकरण करतात किंवा त्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करतात. आता बऱ्याच वेळेस ही हास्यास्पद गोष्ट आहे. एकीकडे आपण पेपरमध्ये न्यूज वाचतोय की सर्व राष्ट्रीयकृत कंपन्या कंपन्यांचं खाजगीकरण करत आहे गव्हर्नमेंट. पण अशी पॉलिसी असू शकते की एखाद्या खाजगी कंपन्यांचं गव्हर्नमेंट राष्ट्रीयकरण करू शकतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंटला असं वाटलं की देशातील सर्वच बँक आपण राष्ट्रीयकृत करायच्या, त्या खाजगी क्षेत्रात ठेवायच्याच नाही. तर अशा वेळेस त्या सर्व कंपन्या गव्हर्नमेंट टेक ओव्हर करतं. पण त्या काय फुकट नाही, तर त्या बदल्यामध्ये त्या कंपन्यांच्या शेअर होल्डरला ते पैसे पेड करतात किंवा त्या बँकांची किंमत त्या ठिकाणी डिसाईड करतात. त्यावेळेस देखील त्यांचं शेअर कॅपिटलची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी किंवा त्यांच्या शेअरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला व्हॅल्युएशन ऑफ शेअरची गरज पडते. त्यानंतर द नेक्स्ट रिझन बिहाइंड द व्हॅल्युएशन ऑफ शेअर इज valuation of share is required when any existing company purchase majority of the shares of another company. So this is another one interesting issues in corporate accounting, that is holding company. काय होतं, बऱ्याच वेळेस एखादी कंपनी त्या कंपनीचा व्यवसाय एक्सपान्शन करण्याचा प्रयत्न करते. आपण अगोदर अमलगमेशन बघितलं, ॲब्झॉर्प्शन बघितलं, एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन बघितलं, इंटरनल रिकन्स्ट्रक्शन बघितलं. ह्या इश्यू काय आहेत? देर आर टू बेसिक ऑब्जेक्टिव्ह बिहाइंड एनी बिझनेस ऑर्गनायझेशन, दॅट इज मॅक्झिमायझेशन ऑफ प्रॉफिट अँड मॅक्झिमायझेशन ऑफ वेल्थ. म्हणजे नफ्याचं महत्तीकरण, नफा वाढवणं आणि संपत्तीचं महत्तीकरण. कोणीही व्यवसाय त्या ठिकाणी समाजसेवेसाठी करत नाही, तर त्याला नफा वाढवायचा असतो आणि त्या नफ्यामधून त्याला संपत्ती वाढवायची असते आणि ते दोनही पॅरलल चालतं. ज्यावेळेस कंपनी स्थापन होते त्यावेळेस त्या कंपनीला नफा मिळत असतो आणि ते नफ्यातून परत संपत्ती क्रिएट करतात आणि त्या संपत्तीच्या आधारे पुन्हा नफा क्रिएट करत असतात. दिस इज द बिझनेस सायकल. सो आणि मग ती संपत्ती वाढवण्यासाठी ते वेगळे फॉर्म वापरतात. कंपनी मोठी करण्यासाठी अमलगमेशन करतात, नवीन कंपन्या स्थापन करतात, न्यू इस्टॅब्लिशमेंट त्या ठिकाणी करतात, ब्रँच अकाउंट त्या ठिकाणी यूज करतात किंवा ब्रँचेस ओपन करतात. हे वेगळे इश्यूज झालेत. आता नवीन कंपनी इस्टॅब्लिश करणं हा एक पर्याय आहे, परंतु त्याच्यासाठी संपूर्ण सेटअप रेडी करावा लागतो. पण ज्या कंपन्यांची इकॉनॉमिक कंडिशन चांगली असते ते काय करतात, नवीन कंपन्या इस्टॅब्लिश करण्याऐवजी त्यांच्यासारखा जो काही दुसरा एखादा बिझनेस असेल की जो त्या ठिकाणी त्यांच्या एरियामध्ये किंवा कुठे बाहेर कार्यरत आहे, परंतु त्यांची थोडीशी इकॉनॉमिकल कंडिशन वीक आहे आणि त्यांना तो व्यवसाय बंद करायचा किंवा त्यांना तो विकायचा, तर अशा कंपन्यांच्या अशा कंपन्या त्या 100% खरेदी करण्याच्या ऐवजी ते काय करतात, त्या कंपनीमध्ये मेजॉरिटी शेअर कॅपिटल परचेस करतात. मेजॉरिटी शेअर कॅपिटल म्हणजे काय, व्हेन one existing company purchase the majority of share means more than 51% of share capital in another company, that time such purchasing company is called the होल्डिंग कंपनी. ज्यावेळेस अशी कंपनी दुसऱ्या कंपनीचे मेजॉरिटी ऑफ शेअर्स खरेदी करते, 50% किंवा 50%पेक्षा जास्त शेअर खरेदी करते, 50% नाही 50%पेक्षा जास्त, 50% जर म्हटलं आपण तर इक्वल राईट्स होतील त्या ठिकाणी, कंट्रोलिंग पर्पज साध्य होणार नाहीत. मोर दॅन 50% शेअर्स किंवा 51% ऑर मोर शेअर्स परचेस करते, त्या कंपनीला आपण होल्डिंग कंपनी असं म्हणतो. आता होल्डिंग का, होल्ड म्हणजे त्या ठिकाणी धारण करणं. म्हणजेच काय, त्या ठिकाणी ज्यावेळेस ती कंपनी 51% किंवा त्यापेक्षा जास्त शेअर्स खरेदी करते त्यावेळेस त्या कंपनीने त्या दुसऱ्या कंपनीचा डिसिजन पॉवर होल्ड केलेला असतो. म्हणजेच 51% शेअर होल्डर यांच्या ताब्यात असल्यानंतर ते डिसिजन घेणार, कंट्रोलिंग रिमोट त्यांच्या हातामध्ये त्या ठिकाणी येतो आणि ज्या कंपनीचे शेअर्स हे होल्डिंग कंपनीने परचेस केलेले असतात त्या कंपनीला त्या ठिकाणी सबसिडायरी कंपनी असं आपण म्हणतो. आणि अशा इश्यूमध्ये देखील त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करत असताना त्या सबसिडायरी कंपनीला त्या शेअरची किंमत पेड करावी लागते आणि त्या शेअरची किंमत कॅल्क्युलेट करण्यासाठी देखील त्या शेअरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणं गरजेचं बनतं. आणि म्हणून दिस इज वन रिझन बिहाइंड व्हॅल्युएशन ऑफ शेअर टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ शेअर ॲट द टाईम ऑफ होल्डिंग कंपनीज इश्यूज. Then another reason behind the valuation of share is that valuation of share is required when shares are used as a security
फॉर टेकिंग लोन बाय द कंपनी. कंपनीला ज्यावेळेस कर्ज घ्यायचं असतं, कंपनी बँकेकडनं कर्ज घेते किंवा फिनान्शियल इन्स्टिट्यूशनकडनं कर्ज घेते, त्यावेळेस बँका काहीतरी तारण घेत असतात. मग प्रॉपर्टी असेल किंवा बाकी काही संपत्ती असेल. त्याचबरोबर कंपन्या काय करतात, त्यांचे शेअर्स त्या ठिकाणी मॉर्गेज म्हणून ठेवतात आणि त्या शेअरच्या किंवा शेअर कॅपिटलच्या व्हॅल्यूवर त्या ठिकाणी बँकाकडनं कर्ज घेतात. त्यावेळेस देखील त्या शेअर कॅपिटलची व्हॅल्यू किती आहे, जर कंपनी बंद पडली तर आपले पैसे वसूल होतील की नाही, तर त्यासाठी तिथे देखील शेअरचं व्हॅल्युएशन केलं जातं. सो धिस इज वन अनदर रिझन बिहाइंड द व्हॅल्युएशन ऑफ शेअर. Then next reason is essential to discharge the debt and liabilities in exceptional nature. एखाद्या एक्सेप्शनल केसेसमध्ये त्या ठिकाणी कंपनीला त्यांचं कर्ज पेड करायचं असतं किंवा लॅबिलिटीज पेड करायच्या असतात, त्या डिस्चार्ज करायच्या असतात आणि त्या डिस्चार्ज करत असताना किंवा शेअर कॅपिटल डिस्चार्ज करायचं असतं, त्यावेळेस देखील त्या ठिकाणी शेअरचं व्हॅल्युएशन करणं गरजेचं बनतं. द नेक्स्ट रिझन बिहाइंड द व्हॅल्युएशन ऑफ शेअर इज दॅट it is required for assessment under estate duty, wealth tax and gift tax. Okay, government charges various taxes on company on their profit, on their properties, etc. At that time it is also need to calculate the value of the share of the company. The next point is that factors affecting on the valuation of shares. There are a number of factors which are affecting on the valuation of share. Number one, the nature of company's business. So कंपनीचं नेचर काय आहे, स्वरूप काय आहे, त्या स्वरूपानुसार त्या शेअरचं व्हॅल्युएशनवर परिणाम होत असतो किंवा त्या कंपनीच्या स्वरूपावरून त्या शेअरच्या किमती मध्ये किंवा व्हॅल्यूमध्ये चेंज होतो, कमी होतात किंवा जास्त होतात. सो नेचर ऑफ कंपनी इज वन ऑफ द इम्पॉर्टंट फॅक्टर्स ऑन द अफेक्टिंग ऑफ व्हॅल्यू ऑफ द शेअर. The second factor is percentage of dividend declared on the share. So it is very important factors which affect the value of share of the company. If company earn more profit, huge profit, at that time company declare the more or extra dividend to the shareholder. आणि मग याचा परिणाम काय होणार, जर कंपनीने जास्त दराने डिव्हिडंड डिक्लेअर केला तर शेअर होल्डरला जास्त डिव्हिडंड मिळणार, म्हणजेच त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये गर्दी होणार, यावर जास्त डिव्हिडंड मिळतो. का डिव्हिडंड जास्त मिळतो? बिकॉज द अर्निंग कॅपॅसिटी, प्रॉफिट कॅपॅसिटी ऑफ द कंपनी इज गुड, financial performance of the company is good, and if the financial performance is good, automatically it turn into गुड फिनान्शियल पोझिशन. सांपत्तिक स्थिती देखील त्या ठिकाणी डेव्हलप होते किंवा चांगली होते आणि मग अशा कंपनीचा शेअर आपण खरेदी केला पाहिजे, म्हणजेच त्या कंपनीच्या शेअरची डिमांड वाढते. या उलट सप्लाय मात्र कमी होतो, कारण एक्झिस्टिंग शेअर होल्डर अशा कंपनीचे शेअर सेल करायला तयार होत नाही आणि नवे शेअर होल्डर, न्यू किंवा डिझायर्ड शेअर होल्डर मात्र त्या ठिकाणी त्या अशा कंपनीचे शेअर्स खरेदी करायला जास्त किंमत द्यायला तयार होतात आणि त्या शेअरच्या किमती वाढतात. या उलट if company suffered by huge losses, at that time in that year company do not declare the dividend on such shareholder. जर कंपनीला एखाद्या वर्षी तोटा झाला किंवा तो तोटा होत राहतो, तर अशा केसमध्ये इक्विटी शेअर होल्डरला कंपनी डिव्हिडंड देत नाही. आता डिव्हिडंड काय मिळाला नाही शेअर होल्डरला, कारण कंपनीला नफा झाला नाही. आणि इफ द कंपनी नॉट अर्निंग द प्रॉफिट, दॅट मीन्स द फिनान्शियल पोझिशन ऑफ द कंपनी इज नॉट गुड and it's turn into automatically the position of the company is also, financial position of the company is also automatically decrease. कंपनीची फिनान्शियल पोझिशन देखील घसरते, कंपनीची सांपत्तिक स्थिती घसरते, कंपनीची नफ्याची स्थिती घसरते आणि मग अशा कंपनीचे जर शेअर्स खरेदी केलेले असतील तर एक्झिस्टिंग शेअर्स होल्डर आणखीन तोट्यात जाण्यापेक्षा अशा कंपनीचे शेअर्स आपण विकून टाकले पाहिजे, म्हणून शेअर मार्केटमध्ये असे शेअर्स विक्रीसाठी ऑफर करते. म्हणजे सप्लाय वाढतो, इथे पुरवठा वाढतो शेअरचा, पण तोट्यात
जाणाऱ्या कंपनीचा, नफा न मिळणाऱ्या कंपनीचा, डिव्हिडंड न देणाऱ्या कंपनीचे शेअर्स मार्केटमध्ये खरेदी करायला शक्यतो शेअर होल्डर तयार असत नाही. आणि मग अशा वेळेस मात्र एक्झिस्टिंग शेअर होल्डर कमी किमतीला, किंवा मार्केटचा रूल आहे, आपण डिमांड आणि सप्लाय त्या ठिकाणी बघितला, तिथे कुठेतरी समतोल होतो, आणि मग अशा वेळेस किमती कमी होतात शेअरच्या, आणि तो फॅक्टर देखील शेअरच्या व्हॅल्यूवर अफेक्ट करत असतो. खूप महत्त्वाचा घटक या ठिकाणी आहे, सर्वात महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर डिमांड अँड सप्लाय ऑफ द शेअर, त्याचाच रिलेटेड आहे. जर इफ demand of the share of a specific company increase in the market, automatically the value of share is at also increase. If the demand of any specific company shares are decrease in the market, automatically the value of share is also decrease of that particular company. Similarly, if the supply of the shares of any company increase in the market, automatically the value also decrease. जर पुरवठा वाढला असेल, रूल आहे बरोबर ना, जर पुरवठा वाढला असेल तर किमती कमी होतात, आणि पुरवठा कमी झाला तर किमती वाढतात. म्हणजेच त्या शेअरचा पुरवठा कधी वाढेल, जर ते शेअर्स फायद्याचे नसतील तर लोक विकतात, आणि फायद्याचे नसणारे शेअर्स कोणी खरेदी करायला तयार होत नाही. पुरवठा वाढला, मागणी कमी होणार, पुरवठा कमी झाला, डिमांड वाढणार. ह्या नेचरने त्या ठिकाणी त्या शेअरच्या व्हॅल्यूवर इम्पॅक्ट किंवा इफेक्ट पडत असतो. देन द इन्कम यील्डिंग कपॅसिटी ऑफ द कंपनी, कंपनीचं इन्कम, उत्पन्न जर वाढत असेल, नफा जर इन्क्रीज होत असेल, तर ॲटोमॅटिकली त्या शेअरच्या व्हॅल्यू देखील काय होतात, इन्क्रीज होतात. का? कारण लोक शेअर्स खरेदी करत असताना मार्केटचा सर्वे करतात, आणि ज्या कंपनीची इन्कम यील्डिंग जास्त आहे, ज्या कंपनीची इन्कम यील्डिंग कपॅसिटी जास्त आहे, ती कंपनी तोट्यात जाणार नाही, तिला नफा मिळतोय, म्हणून त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करायला लोक रेडी होणार, आणि ॲटोमॅटिकली त्याचा परिणाम शेअरच्या व्हॅल्यू इन्क्रीज होण्यावर होणार. या उलट जर इन्कम यील्डिंग कपॅसिटी जर कमी असेल, लो असेल, तर त्या कंपनीला नफा होत नाही, ती कंपनी डिव्हिडंड देत नाही, हा मॅसेज मार्केटमध्ये जातो, आणि त्या कंपनीचे शेअर्स लोक कमी दराने विकत घेतात किंवा विकत घ्यायला तयार होत नाही, म्हणून त्या शेअरची व्हॅल्यू देखील काय होते, डिक्रीज होते. सो दिस इज वन अनदर इम्पॉर्टंट फॅक्टर्स विच इज अफेक्टिंग ऑन द व्हॅल्युएशन ऑफ शेअर. देन the next factors which is affecting on the valuation of share is that the availability of sufficient assets over liabilities. जर कंपनीकडे लायबिलिटीजच्या बदल्यामध्ये सफिशियंट असेट जर अवेलेबल असेल, म्हणजेच त्या ठिकाणी जर लायबिलिटीज, एक्सटर्नल लायबिलिटीज 50,000ची आहे, आणि जर असेट पण 50,000ची असेल, तर असेट विकून फक्त लायबिलिटीज पेड होणार, शेअर होल्डरला काहीच मिळणार नाही. आणि जर लायबिलिटीज, एक्सटर्नल लायबिलिटीज म्हणजे सन्ड्री क्रेडिटर्स, बँक लोन, डिबेंचर होल्डर 50,000चा आहे, आणि कंपनीकडे जी काही प्रॉपर्टी आहे, संपत्ती जी आहे, त्या संपत्तीची किंमत 1,00,000 असेल, 1,00,000च्या संपत्तीतून 50,000 लायबिलिटीज पेड केल्यानंतर शेअर होल्डरला किती शिल्लक राहतात, 50,000. म्हणजे पैसे शिल्लक राहतात, सफिशियंट कॅश शिल्लक राहते, म्हणजे त्यांना सफिशियंट रिटर्न्स त्यावर मिळणार आहेत, ही एक विश्वास त्या ठिकाणी मिळतो. आणि म्हणजेच संपत्ती जर लायबिलिटीच्या प्रोपोर्शनमध्ये जास्त असेल, तर त्या कंपनीच्या शेअरची व्हॅल्यू देखील इन्क्रीज होते, आणि जर त्या कंपनीच्या लायबिलिटीजपेक्षा असेट त्या प्रोपोर्शनेटमध्ये कमी असेल, तर त्या कंपनीच्या शेअरची व्हॅल्यू देखील मार्केटमध्ये कमी होते. कारण जर कंपनी बंद झाली, कंपनी जर बुडाली, तर शेअर होल्डरला काही मिळणार नाही, हे त्या ठिकाणी प्रूव्ह होतं. सो त्या कंपनीची सांपत्तिक स्थिती, फिनान्शियल पोझिशन इज व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑन द व्हॅल्युएशन ऑफ शेअर. इफ द financial position of the company is sound, automatically the value of share in the market is also automatically increase. And if the financial position of the company is bad, automatically is turn into decrease the value of share in the market. So financial position and financial performance, these two factors directly impact on the value of share. If these two factors good of the company, automatically the value of
share is automatically increase in the market. And if these two factors are not good of the company, automatically the value of share is also decrease. The next reason behind the or factors which affect on the valuation of share is general economic condition, that is availability of raw material, possibility of न्यू कॉम्पिटिशन. सो जे काही इकॉनॉमिक कंडिशन, आर्थिक स्थिती, मग देर आर टू टाईप्स ऑफ इकॉनॉमिक कंडिशन रिगार्डिंग द कंपनी: इंटरनल इकॉनॉमिक कंडिशन अँड एक्सटर्नल इकॉनॉमिक कंडिशन. म्हणजे त्या ठिकाणी अंतर्गत त्यांना रॉ मटेरियलचं अवेलेबिलिटी होत असेल तर प्रोडक्शन होणार आणि त्याच्यामुळे त्यांचे सेल्स होणार, सेल्स झाले म्हणजे नफा मिळणार, नफा झाला म्हणजे डिव्हिडंड वाढणार, डिव्हिडंड वाढला म्हणजे कंपनीच्या शेअरची व्हॅल्यू वाढणार. आणि जर रॉ मटेरियल अवेलेबल होत नसेल तर प्रोडक्शन बंद होणार, प्रोडक्शन बंद झालं म्हणजे विक्री होणार नाही, विक्री झाली नाही म्हणजे त्या ठिकाणी त्यांना नफा होणार नाही, नफा झाला नाही म्हणजे डिव्हिडंड वाटला जाणार नाही आणि त्याचा परिणाम कंपनीचे शेअर्स कमी होणार. त्याच पद्धतीने न्यू कॉम्पिटिशन क्रिएट झाले असेल तर त्यामुळे नफा कमी होतो, विक्री कमी होते आणि त्याचा परिणाम देखील शेअरच्या किमती कमी होण्यावर होऊ शकतात. द नेक्स्ट फॅक्टर इज फिनान्शियल अँड पॉलिटिकल फॅक्टर्स. जे काही फिनान्शियल फॅक्टर्स म्हणजे वस्तूंच्या रॉ मटेरियलच्या किमती वाढल्या असतील किंवा ते प्रोडक्शन करत असणाऱ्या वस्तूंच्या किमती कमी झाल्या असतील, उत्पादन खर्च वाढला असेल तर त्यावेळेस नफा कमी होतो. नफा कमी झाल्यामुळे देखील त्यावेळेस काय होतं की त्या कंपनीच्या शेअरच्या व्हॅल्यू कमी होतात. आणि याउलट जर रॉ मटेरियलच्या किमती कमी होत असेल आणि जर त्यावेळेस ज्यावेळेस पर्टिक्युलरली त्यांनी प्रोड्यूस केलेल्या वस्तूंच्या किमती वाढल्या असतील तर नफा जास्त होतो आणि शेअरचे व्हॅल्यू वाढत असतात. किंवा गव्हर्नमेंटचे वेगळे फिनान्शियल डिसिजन होतात. फॉर एक्झाम्पल इंटरेस्ट रेट कमी होतो, इंटरेस्ट रेट वाढतो. इंटरेस्ट रेट जर वाढवला बँकांचा तर कंपनीचा नफा कमी होतो आणि त्याच्यामुळे देखील त्याचा परिणाम नफ्यावर होतो. नफ्यावर त्याचा परिणाम झाल्यामुळे ॲटोमॅटिकली ते डिव्हिडंड कमी दराने देतात आणि अशा शेअरच्या किमती कमी होतात. त्याच पद्धतीने पॉलिटिकल फॅक्टर्स, बऱ्याच वेळेस राजकीय घटक देखील त्या शेअरच्या व्हॅल्युएशनवर परिणाम करत असतो. म्हणजेच त्या ठिकाणी बऱ्याच वेळेस आपण असं म्हणतो की हे गव्हर्नमेंट त्या व्यवसायांना, त्या कंपन्यांना फॉर आहे, त्यांच्या अगेन्स्ट आहे, ह्या कंपन्या बंद करायला चालल्या आहेत, त्या कंपन्यांना जास्त प्रोटेक्ट करतं. म्हणजेच त्या ठिकाणी पॉलिटिकल जे फॅक्टर्स आहे, पॉलिटिकल एखादं नवीन गव्हर्नमेंट आल्यानंतर ते जे डिसिजन घेतात त्यांनी जर जास्त सवलती दिल्या असतील त्या कंपन्यांना किंवा आयात निर्यात धोरण जर ठरवलं असेल, निर्यातीला बंदी घातली असेल तर त्या कंपनीचा माल एक्सपोर्ट होणार नाही आणि कंपनीचा माल एक्सपोर्ट झाला नाही तर त्यांचं विक्री कमी होईल, नफा कमी होईल आणि शेअरच्या किमती आपोआप कमी होतील. आणि जर एक्सपोर्ट करायला परवानगी दिली असेल तर जास्त मालाची विक्री होईल आणि त्याचा परिणाम काय होईल, त्यांना जास्त नफा होईल, जास्त विक्री होईल आणि त्या कंपनी जास्त दराने डिव्हिडंड देईल आणि ॲटोमॅटिकली त्या शेअरच्या किमती वाढतील. किंवा मग बऱ्याच वेळेस काय होतं, गव्हर्नमेंट एखाद्या वस्तूवर टॅक्सेस वाढवतं. टॅक्सेस वाढवलं म्हटल्यानंतर त्या वस्तूंच्या किमती वाढतात, मार्केटमध्ये डिमांड कमी होते. डिमांड कमी झाली म्हणजे प्रोडक्शन कमी करावं लागतं, सप्लाय कमी करावं लागतं. सप्लाय कमी करायचं म्हणजे प्रोडक्शन कमी करायचं, प्रोडक्शन कमी करायचं म्हणजेच त्या प्रोडक्शनवर होणारा नफा कमी होणारा, प्रोडक्शनवर होणारा नफा कमी झाला म्हणजे डिव्हिडंड कमी दराने डिक्लेअर होणार आणि त्या कंपनीवर त्या शेअरवर डिव्हिडंड मिळत नाही म्हणून त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करायचे नाहीत, त्याने त्या शेअरची व्हॅल्यू देखील कमी होऊ शकते. सो दिस इज वन इम्पॉर्टंट फॅक्टर्स विच इज अफेक्टिंग ऑन द व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स. देन द फॅक्ट that there is no free market for unquoted share is also another one factors which is impact on the valuation of share. Then total net tangible asset of the company. टँजिबल आणि इनटँजिबल आपण आत्ताच बघितलं. म्हणजे टँजिबल असेट जर जास्त असेल, टँजिबल म्हणजे आपण त्याला प्लांट अँड मशिनरी, लँड अँड बिल्डिंग, कॅश ॲट बँक, जे ज्या चल संपत्ती आपण असं त्या ठिकाणी म्हणतो, त्या संपत्ती की ज्या विकून त्या ठिकाणी त्याला काहीतरी किंमत येते. आणि जर अशा टँजिबल असेट जर कंपनीचे जास्त असतील तर त्यावेळेस मात्र त्या कंपनीच्या शेअरची व्हॅल्यू देखील जास्त असते. आणि जर टँजिबल असेट जर कंपनी कमी असेल आणि इनटँजिबल असेट म्हणजेच त्या कंपनीचं गुडविल, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी कंपनी, फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूयात की आपण एखादी कंपनी स्थापन केली आणि त्यामध्ये गुडविल लिहिलं 5 कोटी रुपये आणि
प्लांट अँड मशिनरी, लँड अँड बिल्डिंग, कॅश ॲट बँक हे सगळं पकडून आपण त्या ठिकाणी 1 कोटी रुपये लिहिलं तर आपल्या संपूर्ण संपत्ती प्रॉपर्टी दिसते 6 कोटी आणि लायबिलिटीज पण 6 कोटी असणार. मग आता कंपनी विकायला काढल्यानंतर किती रुपये मिळणार? 1 कोटी. कारण रिअल असेट, टँजिबल असेट 1 कोटीची आहे. त्या गुडविलला त्यावेळेस काही अर्थ राहत नाही. कारण ते कुठेतरी चुकीच्या पद्धतीने ते लिहिलं गेलं आहे असं होऊ शकतं. जर रिअलमध्ये जर असेल तर त्याची व्हॅल्यू मिळणार, परंतु ते इतकं शाश्वत नाही. म्हणून इंटँजिबल असेट जर जास्त असतील बॅलन्स शीटमध्ये आणि टँजिबल असेट कमी असतील, कमी किमतीचे असतील, तर त्या शेअरच्या व्हॅल्यू देखील त्याचा परिणाम शेअरच्या व्हॅल्यूवर होतो. शेअरची व्हॅल्यू कमी होते. आणि त्या उलट मात्र टँजिबल असेट जास्त असतील आणि जर इंटँजिबल असेट कमी असतील तर त्यावेळेस मात्र त्या शेअरची किंमत जास्त मिळू शकते किंवा तो फॅक्टर देखील त्या ठिकाणी इम्पॅक्ट करत असतो व्हॅल्युएशन ऑफ शेअरवर. आणि लास्ट फॅक्टर बट नॉट लिस्ट, गुडविल ऑफ द कंपनी. जर गुडविल चांगला असेल कंपनीचं, मी फॉर एक्झाम्पल एखाद्या कंपनीला टाटा चालवत आहेत तर आपला ट्रस्ट आहे टाटावर, टाटाचं गुडविल चांगलं आहे. त्याऐवजी एखाद्या नवख्या व्यावसायिकाने कंपनी स्थापन केली तर त्याचं गुडविल मार्केटमध्ये असत नाही. आणि जर गुडविल चांगला असेल तर ॲटोमॅटिकली त्या कंपनीच्या शेअर्सला डिमांड मार्केटमध्ये इन्क्रीज होते आणि ती डिमांड वाढल्यामुळे ॲटोमॅटिकली त्या शेअरची व्हॅल्यू देखील इन्क्रीज होते. आणि त्या उलट कंपनीचं गुडविल जर मार्केटमध्ये नसेल, नावलौकिक जर नसेल, तर त्या कंपनीच्या शेअर्सला डिमांड कमी असते आणि मग असे शेअरच्या व्हॅल्यू देखील ॲटोमॅटिकली काय होतात? कमी होतात. सो दीज आर दी फॅक्टर्स विच आर अफेक्टिंग ऑन द व्हॅल्युएशन ऑफ शेअर. नाऊ there are three methods of valuation of share. By using this method we should calculate the exact value of the share. So first method is net asset method. It is also known as intrinsic value method. Second is yield basis method, which is also known as market value method. And number 3, fair value method. Fair value method is nothing but the combination of about two methods, that is net asset method and yield basis method. In net asset method we should rely on the how many net asset of the company. How to calculate net asset? Total asset minus total liabilities. By using this formula we calculate the value of share. This method is called the net asset method, or we calculate the intrinsic value of the share. Second is yield basis method. This method rely on the profit capacity of the company. If profit is more, automatically value also increase. That is this method is depend on the market value, market performance, market position of the company. So these are the three methods which we should discuss in the next video. Thank you very much.